लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार आहे सोलार शेगडी. आता सोलार शेगडी कशी आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, मोबाईलवर अर्ज करता येतो का? तर मोबाईलवरून देखील अर्ज करता येतो. आता कसा करायचा या संदर्भात देखील आपण ह्याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की अशा प्रकारची शेगडी आपल्याला मिळणार आहे. ही आहे इंडोर सोलार कुकिंग सिस्टीम. अशा प्रकारची याला पाटी आहे आणि अशा प्रकारची शेगडी आहे. तुम्ही पाहू शकता आपण या शेगडीमध्ये 3 प्रकारच्या शेगड्या आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला इथं याच्यावरती तुम्ही अशा प्रकारचे सर्व पदार्थ देखील बनवू शकतात. तुम्ही पाहू शकता भाजी आहेत, पोळ्या आहेत, अजून देखील पदार्थ आहेत. तर सर्वच पदार्थ तुम्हाला नाव देखील इथं पाहायला मिळत आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा स्टॉप करून पाहू शकता, वाचू शकतात. अशा प्रकारचे पदार्थ देखील जेव्हा तुम्ही बनवू शकतात. तर शेगडी समजून घ्या आता. तर ही शेगडी आहे, अशा प्रकारच्या शेगडीला नाव आहे डबल बर्नर सोलार कुकटॉप. का नाव आहे डबल बर्नर सोलार कुकटॉप? हे नाव कशामुळे आहे तर या शेगडीला या 2 ह्या आहेत, म्हणजे 2 बर्नर म्हणजे 2 शेगड्या आहेत त्यालाच. तुम्ही अटॅच पाहू शकता. इथं एक शेगडी आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. ही जी साईज आहे हे 2 फुटाचं साईज आहे पूर्ण. आता हे 2 बर्नर आहेत. हे दोन्ही बर्नर जे आहे का ते सोलारवर देखील चालू शकतात आणि लाईनीवर देखील म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर देखील चालत आहेत. हे अशा प्रकारचे हे बर्नर आहे. या बर्नरचं नाव आहे डबल बर्नर सोलार कुकटॉप. दुसरं पाहूया आपण. दुसरं जे आहे तुम्ही पाहू शकता की याला देखील सेम प्रकारचीच पाटी आहे. आता याला एक बर्नर इथं आहे आणि एक बर्नर इथं आहे. जे हे बर्नर आहे हे सोलारवरती देखील चालते आणि लाईनीवर देखील चालते. म्हणजे हे ऑल इन वन म्हणता येईल. आणि जे हे बर्नर आहे हे फक्त सोलारवरती चालते. अशा प्रकारची ही शेगडी आहे. ही झाल्यानंतर अजून तिसऱ्या प्रकारची देखील आपली शेगडी आहे. ती अशा प्रकारची शेगडी आहे. ही जी शेगडी आहे हे एकच बर्नर आहे. वरच्या ज्या दोन्ही पाहिल्या आपण त्या दोन्हीला 2-2 बर्नर होते. फक्त हिला एकच म्हणजे एकच तोंड असल्यामुळे एकच बर्नरची शेगडी आहे. हिला देखील पाटी एकच आहे आणि बर्नर देखील एकच आहे. म्हणजे ही जी शेगडी आहे ही सोलारवर देखील चालते आणि लाईनीवर देखील चालते. अशा प्रकारच्या 3 शेगड्या आहेत. आता तुम्हाला यातील कोणती पसंत आहे ते तुम्ही नाव लक्षात ठेवायचं. याचं नाव आहे सिंगल बर्नर सोलार कुकटॉप. दुसरीचं नाव आहे जिचं एक उन्हावरती आणि एक जी काही इलेक्ट्रिसिटी चालती तिचं नाव आहे डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप. अशा प्रकारची आहे. आणि जी काय म्हणजे दोन्हीवरती जे कोक आहेत, जे दोन्हीजण देखील शेगड्या आहेत, ज्या दोन्हीवरचे म्हणजेच एक उन्हावरती देखील आणि एक सोलारवर देखील जी चालणारी शेगडी आहेत, ज्या शेगडी आहे जी ऑल इन वन आहे, जिच्यावरती शेगडी देखील लाईनीवर देखील चालते आणि उन्हावर देखील चालते, तिचं नाव आहे डबल बर्नर सोलार कुकटॉप. अशा प्रकारची ही शेगडी आहे. आता तिन्ही प्रकारच्या आपण शेगड्या पाहिल्या आहेत. तुम्ही या शेगड्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तुमच्यासाठी मी डबल या बार नाव सांगतो काय काय आहे. तर जी काही ऑल इन वन आहे म्हणजे जी उन्हावरती देखील आणि लाईनीवर देखील चालणार आहे तिचं नाव आहे डबल बर्नर सोलार कुकटॉप. ठीक आहे. जी एक उन्हावरती आणि एक सोलारवरती चालणार तिचं नाव आहे डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप. ठीक आहे. आणि तिसरीचं नाव आहे सिंगल बर्नर सोलार कुकटॉप. म्हणजे एकच सिंगल आहे, ती दोन्हीवरती देखील चालते, सोलारवर देखील आणि इलेक्ट्रिसिटी लाईनीवरती देखील. अशा प्रकारच्या 3 शेगड्या आहेत. आता आपण यासाठी अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊयात. तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोन्ही वेबसाईटच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. आता ही वेबसाईट होती माहिती पाहण्याची आणि दुसरी जी वेबसाईट आहे तिच्यावरून डायरेक्ट आपण अर्ज करू शकतो. आता अर्ज कसं करायचा याची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही दुसऱ्या नंबरला लिंक देण्यात आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती ओपन व्हाल. आल्याच्यानंतर तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे की हा फॉर्म आहे. हा फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. आता या फॉर्मवरती सर्वात वरती आपलं इथं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर इथं जे काय कंपनी आहे, कंपनी नाही निवड केली तर चालते. तुम्हाला कंपनी पाहिजे असेल तर जे पहिलं पेज होतं त्याचवरती कंपनी आहे. मी तुम्हाला डबल दाखवतो. पण आधी फॉर्म कसा लिहायचा ते समजून घ्या आणि मी कंपनी देखील मी तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या कंपन्या आहेत. त्यामुळे इथं कंपनीत जरी तुम्हाला निवड करायची असली तर करू शकता, नाही तर नंतर देखील ऑप्शन येऊ शकते. त्यामुळे इथं काही नाही केलं तरी चालतं आहे. ठीक आहे. इथं ईमेल आय डी कंपल्सरी आहे. ईमेल आय डी तुम्हाला टाकावाच लागणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ईमेल आय डी जो असेल तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर आता जो काय तुमचा चालू मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून जे काय आपलं राज्य असेल, समजा महाराष्ट्र राज्य आहे ना, त्याच्यावरती इथं क्लिक करून इथं महाराष्ट्र निवडायचं आहे. इथं डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन जे काय तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे. जिल्ह्याच्या नंतर आता तुम्हाला फॅमिली साईज म्हणजे तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची संख्या इथं सिलेक्ट करायची आहे. 6 पर्यंत मॅक्सिमम जास्तीत जास्त 6 देण्यात आले आहेत. 6पेक्षा वर देखील 6 म्हणून प्लस तुम्ही करू शकता. ठीक आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला आता LPG सिलेंडर नंबर
आता इथं काय नंबर लिहिलं चाललं आहे, नंबर ऑफ LPG सिलेंडर यूज पर इयर. आता तुम्हाला दरवर्षी किती सिलेंडर लागतात गॅस सिलेंडर त्यांची संख्या तुम्हाला लिहायची आहे. 1 2 3 4 जे असेल ते लिहायचं आहे. ठीक आहे, इथं मी 2 करतो. अशा प्रकारची इथं लिहिल्याच्या नंतर खाली डबा ऑप्शन पाहायला मिळत आहे की सोलार पॅनल स्पेस अवेलेबल. आता तुमच्याकडे 2 मीटर 2 बाय 2चं एक जागा असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला हे मिळणार आहे. हे ध्यानानं लक्ष देऊन इथं ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही नॉट अवेलेबल केलं तर तुमच्याकडे पेसच नाही, तर मग तुम्हाला ते कशामुळे देणार. त्यामुळे इथं ऑप्शनवरती 2 बाय 2 मीटर असं जागावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर आपलं कोणतं बर्नर घ्यायचं आहे, डबल बर्नर का सिंगल बर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळे डबल बर्नरवर क्लिक केलं आहे. ठीक आहे. आता क्वांटिटी ऑफ सोलर कुकर रिक्वायर्ड. आता तुम्हाला किती पाहिजे आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. अशा प्रकारचा हा अर्ज होता. आणि जर तुम्हाला या संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये माहिती लिहिल्याच्या नंतर तुम्ही इथून सबमिट या ऑप्शनवरती जर फॉर्म सबमिट अशा प्रकारची सर्व माहिती लिहून तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होत आहे. अशा प्रकारचा हा पूर्ण फॉर्म आहे. हा फॉर्म समजून घेतला कसा लिहायचा, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि ही माहिती इतर नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओला लाईक तर आत्ताच करायचं आहे. आता आपलं काय राहिलं होतं, कंपनी नाव पाहिजे. कोणकोणत्या कंपनी आहेत ते नाव पाहायचं आहे ना. तर WR बॅग घ्यायचा आहे आणि इंडोर सोलर कुकर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याची देखील लिंक व्हिडिओच्या बॉक्समध्ये देत आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्ही देखील माहिती पाहू शकता. आता इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथं आल्यानंतर तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे की नेम ऑफ वेंडर मॅन्युफॅक्चर, म्हणजे कंपन्या ज्या आहेत तिचे नाव आहेत, तिने ऑर्डर देखील पाहायला मिळत आहे. आता मी तुम्हाला सांगतो की पहिला आहे पेगासस पॉवर इन्फ्रा लिमिटेड. अशा प्रकारची ही आहे. ही कुठं तयार होती तर गांधीनगरला. अशा प्रकारची सर्व तुम्हाला माहिती इथं पाहायला मिळत आहे. अशा प्रकारच्या या योजनेच्या फॉर्म पाहायला आपण, शेगड्या देखील पाहायला कसल्या आहेत आणि कुठे तयार होती कंपनीची जागा देखील पाहिलेला आहे. आता ही कंपनी जागा जी आहे ती आपण जे फॉर्मवरती पाहिलं होतं कंपनीमध्ये, तिथे तुम्ही नाव लिहू शकतात. अशा प्रकारची फॉर्म होती, कंपनी निवड होती. अशा प्रकारची जर तुम्हाला माहिती आवडली, अशा प्रकारची या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. फॉर्म पाहिला कसा लिहायचा, शेगड्या पाहिल्या आणि कंपनीची निवड संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक नक्की करा. ही माहिती इतर नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.